1960ला जेव्हा आपली महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली, तर 1960ला सुरुवातीला आपल्या महाराष्ट्रामध्ये टोटल 26 जिल्हे होते. नंतर कालांतराने 10 नवीन जिल्ह्यांची निर्मिती झाली. तर ते 10 नवीन जिल्हे कसे निर्माण झाले आणि केव्हा झाले हे अभ्यास करायला आपण बसलो आणि पाठ करायचं म्हटलं तर ते अवघड जातं, डोक्याच्या वर जातं सगळं. तर त्यासाठी एक ट्रिक आहे. ती ट्रिक म्हणजे सजलागड मुंबईचा वा नंदही गोपाला ही ट्रिक. त्याच्यावरून सिंधुदुर्ग, जालना, लातूर, गडचिरोली, मुंबई शहर, वाशिम, नंदुरबार, हिंगोली, गोंदिया आणि पालघर या जिल्ह्यांची निर्मिती कशी झाली ती आता आपण बघूयात. तर स वरून हे सजलागड मुंबईचा वा नंदही गोपाला, स वरून सिंधुदुर्ग, जालना, लातूर, गड वरून गडचिरोली, मुंबईचा मधून मुंबई शहर, मुंबई उपनगर व वाशिम, नंदुरबार ही हिंगोली, गो वरून गोंदिया, पालावरून पालघर. तर रत्नागिरी जिल्ह्यातून सिंधुदुर्ग या जिल्ह्याची निर्मिती झाली. संभाजीनगरमधून जालना या जिल्ह्याची निर्मिती झाली. धाराशिवमधून लातूर या जिल्ह्याची निर्मिती झाली. चंद्रपूरमधून गडचिरोली, बृहन्मुंबईमधून मुंबई शहर, मुंबई उपनगर, अकोल्यामधून वाशिम, धुळेमधून नंदुरबार, परभणीमधून हिंगोली, भंडारामधून गोंदिया, ठाणेमधून पालघर. तर सिंधुदुर्ग आणि जालना जिल्ह्याची निर्मिती झाली ती 1 मे 1981ला. लातूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांची निर्मिती झाली. धाराशिवमधून लातूर जिल्ह्याची निर्मिती झाली 16 ऑगस्ट 1982ला. आणि चंद्रपूरमधून गडचिरोली या जिल्ह्याची निर्मिती झाली 26 ऑगस्ट 1982ला. बृहन्मुंबईमधून मुंबई शहर आणि मुंबई उपनगराची निर्मिती झाली 1 ऑक्टोबर 1990ला. धुळे जिल्ह्यातून नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती झाली 1 जुलै 1998ला. आणि परभणी जिल्ह्यातून हिंगोली जिल्ह्याची निर्मिती झाली 1 मे 1999ला. आणि भंडारामधून गोंदिया जिल्ह्याची पण निर्मिती 1 मे 1999ला झाली. ठाणे जिल्ह्यातून पालघर हा नवीन जिल्हा तयार झाला, तो झाला 1 ऑगस्ट 2024 हा. तर टोटल आपले असे 36 जिल्हे झाले, हे 10 जिल्हे मिळून. आता आपल्या महाराष्ट्रात टोटल 36 जिल्हे आहे. आपण असं पाठ करायला गेलो ते खूप अवघड जातं. तर त्यासाठी सगळ्यात सोपी ट्रिक सजलागड मुंबईचा वा नंदही गोपाला, जे तुम्हाला झोपेतून उठवलं तरी लक्षात राहील कुणी जरी विचारलं तर.